आणि मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम ही आपल्या भारतीय स्टेट बँक धडगाव शाखेच्या समोर ही झालेली आहे। अक्षरशः या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोटरसायकल मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे दुचाकीस्वारांनी मोठ्या गाड्यांनी या ठिकाणी लावलेली आहे। दुकानं ही रस्त्यावर थाटलेली आपण या ठिकाणी बघू शकतात। ही जी दुकाने आपली रस्त्यावर आलेली आहे, त्यामुळे वाहनधारकांनी नेमकं वाहनं चालवावी कुठं आणि कशा पद्धतीने काढावे हा मोठा प्रश्न आजच्या या ठिकाणी आपल्याला दिसतोय। प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही बघू शकतात की एकदम कट या ठिकाणी गाडी ही माझी मी काढतोय। एसटी बस या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही बघू शकतात की बिलकुल बोनेटच्या जवळ ही मोटरसायकल ही चालते। ही मोठी वाहनं कशी काढावी हा मोठा प्रश्न आहे। पोलीस प्रशासनाने याच्याकडे पाहणं गरजेचं आहे। दर सोमवार बाजारचा हा प्रश्न आहे आणि दर दिवशी अशाच प्रकारची गर्दी होते आणि तोंडावर राखी पौर्णिमाचा हा दिवस रक्षाबंधनाचा आलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी राख्या खरेदी करण्यासाठी आज बाजारात आलेल्या आहे, गर्दी झालेली आहे। परंतु हा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या दुकानं जी रस्त्याच्या बाजूला दुकानं थाटलेली, त्यामुळे दुचाकीस्वार असतील, मोठे वाहनधारक असतील किंवा अवजड वाहनं आहे त्या वाहनांना या ठिकाणी वाहनं काढणं मुश्किल होतं आहे। तर प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष पाहणं गरजेचं आहे। अतिक्रमण धारकामुळे असा प्रश्न निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया ही सर्वसामान्य नागरिक देत आहे। पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते, थोडं काळजी घ्यायला लावा। स्टेट बँकेसमोर सर्वात जास्त गर्दी, लोकांना जाणीवपूर्वक अटकून ठेवलं जातं। पोलीस प्रशासन काही लक्ष देत नाही। किती वेळेपासून करायला पाहिजे? किती वेळेपासून गर्दीत आहे? 1.5 तास झाला इथे थांबलेलो आहे। प्रशासनाकडे एकच मागणी, हे रोड आउट साईडला जे गाड्या लागतात आणि हे अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी हटवायला पाहिजे। तर आपल्याला इथं बाजारामध्ये कुठेतरी येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता मोकळा होईल। नेमकं याच्यावर लक्ष कोणाचं आहे, कसं ठेवलं जात आहे आणि याला जबाबदार कोण आहे हाही एक मोठा तेवढाच प्रश्न आहे। स्थानिक प्रशासनाने असतील, पोलीस प्रशासनाने असेल, निदान सोमवार बाजाराच्या दिवशी चौकामध्ये अशा पद्धतीनं वाहनांचं नियोजन आणि वाहनधारकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। तशा प्रकारचं होत नसल्याने आज ही परिस्थिती ओढवली। साधारणतः मीही अर्धा तासापासून या ठिकाणी भारतीय स्टेट बँक शाखेजवळ थांबलेलो आहे। तर प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की तात्काळ ही जी ट्रॅफिक आहे याच्यावर कोणत्या तरी ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे। आदिवासी जनजागृती न्यूजसाठी मी अर्जुन पावरा, नमस्कार।